कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय कारे नाटविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवनतयांचे कोण घाली काय तुझी तेणे केली नाही चिंता राहे त्या अनंता आठवणी तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी कारे नाठविशी कृपाळू देवासी पोसितो जगाशी एकला तो पांडुरंगा प्रस्तुत चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य श्रीमंत श्री देहूचे तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अभंग आणि हा उपदेशपर प्रकरणातील आहे आणि ह्या अभंगाचं विशेष असं आहे की याची पहिली 4ही चरण ही प्रश्नात्मक आहेत आणि याचं शेवटचं जे चरण आहे ते त्याचं उत्तर आहे म्हणून पहिल्याच चरणामध्ये महाराज सांगतात की कारे नाठविशी कृपाळू देवासी कारण तो भगवंत जो आहे तो सगळ्यांचा पोशिंदा आहे आणि त्या भगवंताचं तू नाव का आठवण करत नाहीस कारण इथे कृपाळू हा शब्द आलेला आहे कृपाळू देवास कृपाळू म्हणजे असं काय तर त्याचं कृपाळूपण आहे तर जे त्याची भक्ती करतात जे त्याचं नामस्मरण करतात जे त्याचं गुणगान गातात त्यांच्यावरती तर त्याची कृपा आहेच पण जे ह्या भगवंताचं नामस्मरण करत नाहीत त्याला शिव्या देतात देवच नाही असं म्हणतात अशांचा सुद्धा श्वास या भगवंताने चालू ठेवला आहे म्हणजे हे तेवढं त्याचं मोठं कृपाळूपण आहे म्हणून हे कृपाळूपण घेण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जर कळत नसेल तर त्याच्यासाठी पुढे 3 दृष्टांत महाराजांनी दिलेले आहेत की कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही जो बाळ जन्माला येतो तो जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या दुधाची तयारी झालेली असते आणि ही दुधाची तयारी कोण तर ती सर्वेश्वर शक्ती ती तयार करून ठेवते अशा प्रकारे ह्या विश्वामध्ये भरपूर चमत्कार आहेत पण एवढे चमत्कार आहेत ते की ते चमत्कारच आपण लक्षात घेत नाही हाच मोठा आपला चमत्कार आहे बघा मैथुनाचा जो प्रकार आहे त्या मैथुनाच्या प्रकारापासून संतती निर्माण होते हा जग रहाटीचा चालत आलेला नियम आहे परंतु मैथुनाशिवाय बघा मैथुनाशिवाय प्रजोत्पादन होत नाही हा सृष्टीचा अटळ नियम आहे पण निसर्गातलं एक एवढा चमत्कार आहे
की मोर आणि लांडोर यांचं मैथून होत नाही. कारण जेव्हा मंद मंद पाऊस पडतो त्यावेळेला आकाशामध्ये इंद्रधनुष्य येतं आणि ढग आल्यानंतर मोर आनंदाने नाचायला लागतो आणि ते आनंदाने नाचत असता त्याच्या डोळ्यातून जे अश्रू बाहेर पडतात आणि त्या अश्रूचं टिपण ते लांडोर करतो आणि त्या लांडोरमध्ये ते टिपण घेतल्यानंतर त्याच्यापासून त्याला संतती निर्माण होते. हा मोठा जगातला चमत्कार आहे. दुसरा चमत्कार तर आपण बघायला गेलो तर कोकिळा किती मंजूळ मंजूळ गाणं गाते, पण तिला स्वतःचं घर बांधण्याची अक्कल नाही. ती कधीच स्वतःचं घर बांधत नाही. तिच्या जेव्हा वेणीचा टायमिंग येतो त्या वेळेला ती कावळ्याच्या घाट्यामध्ये आपली अंडी घालते. कावळ्याने आधीच स्वतःची अंडी घातलेली असतात. त्याच अंड्याच्या बाजूला ही आपली 4-5 अंडी घालून ठेवते. कावळा कावळी ती अंडी उबवतात आणि त्याच्यातून जेव्हा पिल्लं बाहेर पडतात तर ती काळी सगळी पिल्लं काळीच असतात. कावळ्याची पण काळी आणि कोकिळीची पण काळीच. आणि ते त्यावेळेला त्यांना चारा पाणी घालण्याचं काम ते कावळा कावळी करतात. त्यांना मोठी करतात, वाढवतात. ती कुठपर्यंत? वसंत ऋतू येतपर्यंत. वसंत ऋतू आला की कावळ्याची पिलं कावकाव करायला लागतात आणि कोकिळीचे पिलं कुहू कुहू करायला लागतात. आणि तेव्हा त्या कावळीनेला कळतं की ह्याच्यातली काही पिलं माझी नाहीत. आणि त्यामुळं पुढचा जो चमत्कार सांगितलेला आहे 3ऱ्या कडव्यामध्ये, ही फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयांची कोण घाली. उष्ण काळ माशी म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेला तरुवरती म्हणजे झाडावरती ज्या फांद्या फुटतात त्यांना अंकुर फुटतात. तर त्या उन्हाळ्याच्या वेळेला त्यांना पाणी कोण घालतं? हा चमत्कार बघण्यासाठी जेव्हा भूमीवरती बीज पडतं आणि बीज पडल्यानंतर त्याला अंकुर येतात, ते झाड अंकुरतं, त्याचं रोप वाढतं आणि पाण्याचा थेंब पडला की बीज अंकुरण्याची प्रक्रिया निसर्गातच सुरू होते. आणि त्याच्यामुळं एक सुंदर असं चरण, फार सुंदर चरण महाराजांनी दिलेलं आहे. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रूप वाढले. एका बीजापोटी तरु कोटी, कोटी जन्म घेती सुमन तळे. आधी बीज एकले. त्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली लाखो पिंपळाची फळे पडलेली असतात, पण त्या फळापासून रोप उगवत नाही. आणि तुकाराम महाराजांनी त्याचं खूप मोठं चिंतन केलेलं आहे. ते म्हणाले पिंपळाचं बीज झाडाखाली पडून उगवत नाही, तर ते कावळ्याच्या विष्ठेतून पडावं लागतं तरच ते रुजतं. कागाची ये विष्ठे जन्म पिंपळासी, पांडव कुळाशी पाहता दोष. पहा, एखाद्या मंदिराच्या कळसावर पिंपळ असतो किंवा एखाद्या इमारतीच्या ड्रेनेजच्या पाईपवरती पिंपळ असतो. कुणी लावला तो? कुणी नाही लावला. कावळा बसला, शिटला, बीज पडलं आणि अंकुरलं आणि त्याचं सुंदर झाड तयार झालं. आणि ते झाड वैशाख महिन्यामध्ये बघा 47 डिग्री सेल्सिअस जरी उष्णतामान असलं तरी पिंपळाला अशी गुलाबी गुलाबी सुंदर पानं येतात. पण त्याच्याच बाजूला एखादा द्राक्षाचा मळा असतो आणि त्या द्राक्षाच्या मळ्यात सिंचन केलेलं, ठिबक सिंचन केलेलं असतं, पण त्याला पाणी देऊन सुद्धा ती त्यातली झाडं वाढलेली असतात.
म्हणजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयांसी कोण घाली. मग हे दुधाचा दृष्टांत महाराजांनी दिला, झाडाचा दृष्टांत महाराजांनी दिला आणि महाराज शेवटी आपल्या जीवनावरती आले. म्हणून पुढच्या कडव्यात म्हणतात, काय तुझी तेने केली नाही चिंता, राहे त्या अनंता आठवणी. म्हणून आपल्याला भान आहे का की आपल्याला सकाळी कोण उठवतो, आधी रात्री कोण झोपवतो आणि कोण बोलवतो, कोण चालवतो, आपल्याला त्याचं भान आहे का? आता मला हात वरती करून सांगा की मी सकाळी उठणारच, तर कोणीही म्हणेल मी उद्या सकाळी उठणारच. पण त्या देवाच्या मनात आलं आणि त्याने जर नाही उठवलं तर काय होईल? काय नाही होणार. आपल्या दरवाजासमोर सकाळी गर्दी जमलेली दिसेल आणि त्या गर्दीमध्ये सगळ्यांची चर्चा असेल की ह्यानेच काल रात्री हात वरती केलेला होता. म्हणून रात्री हात वर केला होता असं त्याच्याच हातात आहे. म्हणून काय म्हणतो महाराज म्हणतात, डोळ्यानं बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रसपाकतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल कामे करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. त्या ईश्वराची ही दया आहे. असं त्या चारही प्रश्नांचं आपण उत्तर बघितलेलं आहे, त्यांचा विचार केलेला आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणामध्ये देतात. महाराज उत्तर देतात आणि काय म्हणतात, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. कारण तो जो भगवंत आहे विश्वंभरचा, आपण पहिल्यापासून चरणाची जर संगती लावली, पहिल्या चरणात म्हणतात पोसितो जगाशी एकला तो, आणि शेवटी सांगतात की त्याचे नाव विश्वंभर. तो विश्वंभर आहे, जगाची उदरभरणाची सगळी जबाबदारी त्याची आहे. आणि म्हणून साधू संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. म्हणून त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. सर्व करणारी ती सत्ता आहे. नाथ महाराजांनी सुद्धा इथे म्हटलेलं आहे, पाव्या माझी वाग्ज्ञान, केलिया अति मधुर गायन, तरी तो पाव्याचा नव्हे गुण, जाण कळा जात याची. पावा वाचतो पण त्यात पाव्याचा गुण नाही. तो त्याच्यात फुंकर कोण घालतोय त्याच्यावरती तो पावा वाचतोय. तसा हा सुद्धा पावा वाचतोय, तोंडातून, कानातून, जिभेतून, वाचेतून. हा पण वाजवणारा, त्याच्यात फुंकर घालणारा, ती एक सत्ता आहे. म्हणून ज्या दिवशी फुंकर घालायची ती बंद होईल, त्या दिवशी हा पावा लोक जाळून टाकतील. हे भान आपल्याला असायला पाहिजे. राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे.